जर मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे सूर्य अस्ताला गेला की डोळ्यातलं पाणीही थांबवायला लागतं. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. संध्याकाळ झाली की या गावात रडणं बंद असतं. रडणं म्हणजे केवळ भावना नाहीत, पण तिथे त्या भावनांनाही वेळेची मर्यादा आहे. का बरं? कोणत्या शक्तीने हा नियम घालून दिला आणि त्यामागे कोणतं देवाचं वचन आहे? नमस्कार, मी रवी. तुम्ही बघत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. आज आपण जाणून घेणार आहोत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावणगाव, जिथे संध्याकाळ झाली की अश्रू थांबतात, पण इतिहास बोलतो. कोकणातील हवा, नारळाच्या झाडाच्या फांद्यातून वाहणारा मंद झुळूक आणि गावाच्या रस्त्याला कडेला एक फलक, श्रावणगाव. मालवण तालुक्यातलं हे छोटंसं गाव, पण नाव मात्र मोठं. लोकसंख्या कमी, पण श्रद्धा अपार. इथल्या लोकांच्या जीवनशैलीत साधेपणा आहे, पण श्रद्धा एवढी गाढ आहे की ती परंपरा आजही जिवंत ठेवते. संध्याकाळ झाली की गावात शांतता पसरते. ना कुठे आरडाओरडा, ना रडण्याचे आवाज, ना भांडण. जणू वेळच थांबला आहे. या गावात संध्याकाळी रडणं हे अशुद्ध मानलं जातं. हो, हे नियम आजही पाळले जातात. पण प्रश्न असा आहे की हा नियम आला तरी कसा? कोणत्या घटनेने या गावाला श्रद्धेची साखळी बांधली? श्रावण गावचा इतिहास शेकडो वर्षाचा आहे. गावाचं नाव श्रावण बाळावरून पडलं असं म्हणतात. रामायणातला तो प्रसंग आठवा. श्रावण कुमार आपल्या आई वडिलांना कावडीत घेऊन तीर्थयात्रेला निघालेला मुलगा. आई वडिलांची सेवा म्हणजे त्याचं आयुष्य. पण राजाने चुकून सोडलेल्या बाणानं त्याचं आयुष्य संपवलं. मरण्याआधी त्याने फक्त एकच गोष्ट मागितली: आई वडिलांवर अन्याय होऊ नये. श्रावणाची कहाणी म्हणजे भक्ती, सेवा आणि त्यागाचं प्रतीक. असं म्हणतात, श्रावण गावच्या परिसरात कधी काळी त्याचं स्मारक होतं. गावकऱ्यांच्या मते तेथील क्षेत्रपाल देवता म्हणजे गाव रक्षण करणारा देव हा श्रावण बाळाच्या आत्म्याशी जोडलेला होता. आणि म्हणूनच संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सूर्य अस्ताला जातो, तेव्हा गावात कोणालाही रडण्याची, आवाज करण्याची परमिशन नसते. कारण असा समज आहे की त्यावेळेस देव झोपतो, त्याचं संरक्षण कार्य थांबतं आणि त्यावेळी दुःख व्यक्त केलं तर गावावर संकट ओढलं जातं. क्षेत्रपाल हा शब्द दोन भागात विभागला आहे. क्षेत्र म्हणजे भूमी, गाव, आणि पाल म्हणजे रक्षण करणारा. म्हणजेच क्षेत्रपाल देव म्हणजे गावाचं रक्षण करणारा देवता. प्रत्येक गावात एक क्षेत्रपाल असतो. कधी भैरव, कधी वीर, कधी गणपती, तर कधी स्थानिक देवता. त्याचं कार्य असतं गावावर संकट न येऊ देणं. या देवतेला संध्याकाळी अर्पण केलं जातं, कारण रात्रीचं संरक्षण हाच त्याचा कालावधी मानला जातो. तुम्ही तुंबड हा सिनेमा पाहिलाय का? त्यात हस्तर नावाचा देव दाखवला आहे, जो लोभाचं प्रतीक आहे, पण त्याला गावाबाहेर ठेवण्याची परंपरा आहे. अगदी तसंच श्रावण गावात क्षेत्रपाल देव म्हणजे श्रद्धेचा आणि शिस्तीचा देव मानला जातो. तो गावाचं रक्षण करतो, पण त्याचा नियम आहे: संध्याकाळी शांतता पाळा. ज्यांनी हा नियम मोडला त्यांच्या घरात संकट आल्याच्या गोष्टी आजही सांगितल्या जातात. गावात आजही वृद्ध लोक एक गोष्ट सांगतात. एकदा एका कुटुंबात मोठं दुःख आलं. संध्याकाळीच घरातली एक वृद्ध व्यक्ती वारली. घरच्यांना रडू आवरलं नाही. शेजाऱ्यांनी समजवलं, रात्रीपर्यंत थांबा, देव झोपलाय, सकाळी अश्रू ढाळा. पण दुःखावर कोणाचं नियंत्रण चालतं का? त्या रात्री त्यांनी रडणं सुरू ठेवलं. दुसऱ्या दिवशी वीज कोसळली आणि त्या घराचा गोठा जळून खाक झाला. तेव्हापासून लोक म्हणतात, देवाच्या वेळेत आवाज नको. दुसरी गोष्ट म्हणजे एका नव्या जोडप्याने शहरातून येऊन गावात राहायला आले. त्यांना त्या परंपरेचं हसू आलं. काय ग, आता रडायलाही परवानगी लागतं का? असं म्हणत त्यांनी हसून टाकलं. एका संध्याकाळी भांडण झालं, आवाज आला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या शेतात वाघिणीचा हल्ला झाला. सुदैवानं जीव वाचला, पण गावकऱ्यांनी म्हटलं हा देवाचा इशारा होता. संध्याकाळ झाली की गावात दिवे लावले जातात. घराघरातून धुपाच्या सुवासात शुभंकरोती म्हटलं जातं. गावातला घंटानाद हळूहळू थांबतो आणि मग फक्त झुरळांचा आवाज आणि वाऱ्यांची सळसळ चालू होते. या शांततेत एक भीती मिसळलेली असते. कोणीतरी रडू लागलं तर? म्हटलं जातं की त्यावेळी क्षेत्रपाल देव जागा होतो. गावात एक मंदिर आहे जिथं रात्री दिवा विझवला जात नाही. तोच त्या देवाचा अस्तित्वाचा पुरावा मानला जातो. काही लोक म्हणतात की रात्री मंदिराजवळून जाताना एक सावली पाहिली. कधी घंटानाद आपोआप झाला, तर कधी धुपाच्या राखेत पावलांचे ठसे दिसले. अनेकांना तो प्रसंग सांगितला, पण कुणी पुरावा दाखवू शकले नाही. हे खरोखरच देवाचं अस्तित्व आहे का, की श्रद्धेने निर्माण केलेला सामूहिक विश्वास? अनेक शास्त्रज्ञ सांगतात की या प्रकारच्या परंपरा प्रत्यक्षात सामाजिक नियंत्रणासाठी बनवलेल्या असतात. गावात शांतता राहावी, लोक रात्री भांडू नयेत, दुःखामुळे वातावरण नकारात्मक होऊ नये, म्हणून अशा परंपरा तयार होतात. म्हणजेच रडण्यावर बंदी ही देवाची भीती नाही,
तर समाजाने आखलेली शिस्त आहे. रात्री लोकांनी शांती राखावी, झोप घ्यावी हेच मूळ उद्दिष्ट असतं. पण श्रद्धेच्या शक्तीनं त्या शिस्तीला दैवी स्वरूप दिलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या परंपरेला कोणी बंडखोरी म्हणून पाहत नाही. गावातला प्रत्येक जण ती प्रेमानं पाळतो. त्यांना वाटतं देव झोपलाय, आपण शांत राहू. ही श्रद्धा गावाची सौंदर्य आहे. भारतीय सिनेमांमध्ये अशा श्रद्धा अनेकदा दाखवल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ लपाछपी या चित्रपटात परंपरा मोडल्यावर येणारा परिणामांचा भयानक पैलू दाखवला आहे. तर तुंबडमध्ये देवाला आदर देणे आणि त्याच्यावर लोभाने वागल्यावर येणारा श्राप हे दाखवलं आहे. श्रावणगावची ही परंपरा जणू श्रद्धा आणि शिस्त याचं मिश्रण आहे. जर पाहिलं तर आपल्यापैकी अनेकांच्या घरात आजही असं म्हटलं जातं, संध्याकाळी केस कापू नका, नखं काढू नका, रडू नका. यामागं धार्मिक कारण नसलं तरी शिस्त आणि ऊर्जा यांचं संतुलन राखण्याचं ज्ञान दडलंय. आज श्रावण गावात मोबाईल आले, नेट आले, पण श्रद्धा तशीच आहे. तरुण मुलं शिकायला बाहेर जातात, पण घरी आल्यावर संध्याकाळी नियम पाळतात. कोणीही हसून म्हणतं, अरे बाबा, रडायचं असेल तर सूर्य उगेपर्यंत थांब. श्रद्धा आणि विज्ञानाचं सुंदर मिश्रण इथे दिसतं. गावात सण आला की क्षेत्रपाल देवाला नारळ फोडला जातो, भजन केलं जातं आणि पुन्हा शांतता. हा देव आजही गावाचा रक्षक आहे. कधी विचार केला आहे का, रडणं म्हणजे केवळ दुःख नाही, ती भावना आहे, ती शुद्धी आहे. पण काही वेळा निसर्गही सांगतो, थोडं थांब, वेळ योग्य नाही. श्रवण गावाने या संदेशाला परंपरेचं रूप दिलं आहे. संध्याकाळी झालं की रडणं थांबतं, पण मनातील भावना देवापर्यंत पोहोचतात. कदाचित हाच त्याचा श्रद्धेचा अर्थ आहे. पण काही वेळा निसर्गही सांगतो, थोडं थांब, वेळ योग्य नाही. श्रावण गावाने या संदेशाला परंपरेचं रूप दिले. संध्याकाळ झाली की रडणं थांबतं, पण मनातील भावना देवापर्यंत पोहोचतात. कदाचित हाच त्यांचा श्रद्धेचा अर्थ आहे. मित्रांनो, तुम्ही ऐकलं श्रवण गावाचं रहस्य. एक असं गाव जिथे संध्याकाळ झाली की रडायला वेळ पाहावी लागते. या कथेत श्रद्धा आहे, शिस्त आहे आणि थोडा रहस्यांचाही अंश आहे. पण आपल्याला शिकवण मात्र एक मिळते, श्रद्धा म्हणजे आंधळेपणा नव्हे, ती सन्मान आणि शांतीचा मार्ग आहे. आजच्या काळात काही गोष्टी वेड्या वाटतात, पण त्यामागे ज्ञान दडलं असतं. जर तुम्हाला ही गूढ पण विचार करायला लावणारी कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात भेटू आणखी एका महाराष्ट्राच्या रहस्यमय कोपऱ्यात. तोपर्यंत लक्षात ठेवा, संध्याकाळ झाली की शांतता म्हणजे श्रद्धेचा आदर.